हॅलो फिटनेस कोच सारिका हेअर. स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे, वेट लॉस करत आहात, फॅट लॉस करत आहात तर रात्रीचं जेवण डिनर कसं असावं. आपले दिवसभराचे वेट लॉस किंवा ओव्हरऑल हेल्दी रुटीनमध्ये 4 मील्स असावे, ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट येईल, लंच येईल, इव्हिनिंग स्नॅक आणि डिनर येईल. आता ह्याच्यामध्ये काय काय घ्यायचं वगैरे ह्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवेनच, पण आता सध्या आपण बघूयात की डिनर रात्रीचं जेवण कसं असावं. जनरली वेट लॉस करतोय तर लोकांचा कल असतो की आपण मील स्किप करूयात, ओनली सॅलड खाऊयात, पण असं करण्याने वेट तर तेवढं प्रॉपर हेल्दीली कमी होत नाही, पण याचा अफेक्ट असा होतो की बऱ्याचशा न्यूट्रिशन डिफिशियन्सीज होतात, विकनेस येतो, मेटाबॉलिझम खूप स्लो डाऊन होतं. सो वेट लॉस करायचं आहे, फॅट लॉस करायचं तर कुठलंच मील स्किप नाही करायचं, उलट प्रॉपर पोर्शनमध्ये हेल्दी न्यूट्रिशनल वेल बॅलन्स्ड डाएट घ्यायचं आहे. तर रात्रीचं जेवण कसं असावं वेट लॉस, फॅट लॉस आणि हेल्दी रुटीन प्लॅनमध्ये, तर ते लाईट असावं, इझिली डायजेस्टेबल असावं, कारण संध्याकाळनंतर आपली जी पचनशक्ती आहे तर ती हळूहळू कमी व्हायला लागते. तसं तर आयुर्वेदानुसार सांगितलं जातं की रात्रीचं जे जेवण आहे तर ते सूर्यास्ताच्या पूर्वी करावं, पण आपलं जे वर्क लाईफ आणि वर्क शेड्यूल जे आहे तर ते तितकं तसं नाही की आपण एवढं प्रॉपर नाही घेऊ शकत की अगदी सूर्यास्ताच्या पूर्वी, पण प्रयत्न करायचा की जेवढं आपण रात्रीचं जेवण लवकर करू शकतो तेवढं लवकर करायचं आहे. सो रात्रीचं जेवण हे हलकं असावं, इझिली डायजेस्टेबल असावं, वेट लॉस प्रॉपर वेल हेल्दीली करायचं आहे तर कुठलंच मील स्किप नाही आहे करायचं. प्रॉपर हेल्दी वेट लॉस आणि फॅट लॉस करण्यासाठी कुठलंही मील स्किप करायचं नाही आहे किंवा ओनली सॅलड खातोय वगैरे असं न करता प्रॉपर वेल बॅलन्स्ड जेवण घ्यायचं आहे. जर तुम्ही ओनली सॅलड खातोय किंवा कुठलं मील स्किप करते असं करत असाल तर त्याच्याने बऱ्याचशा डिफिशियन्सीज, विकनेस, केस गळती, तर असे बरेचसे हेल्थ इश्यूज व्हायचे चान्सेस असतात. तर आपण पाहूयात की असे कुठले डिनर ऑप्शन आहेत की जे तुम्ही खाऊ शकता, की जे न्यूट्रिशियस आहे, इझिली डायजेस्टेबल आहे आणि लाईटही आहे. व्हिडिओला सुरुवात करूयातच. तत्पूर्वी जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायचं आहे की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार आहे आणि कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार. रात्रीच्या जेवणासाठी आपला क्रायटेरिया हा आहे की जे हलकं असावं, इझिली डायजेस्टेबल असावं, न्यूट्रिशियस असावं, कमी कॅलरी असाव्यात आणि चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीनही असावं. तर असं काय ऑप्शन आहे की डाळ इज बेटर, की ज्याच्यामध्ये अजून मूग आणि तूर डाळ घेऊ शकता, की दोन्ही मिक्स करून घेतलं तर अजून बेटर. कमी फॅट आहे, कॅलरीज कमी आहे, न्यूट्रिशन चांगल्या प्रमाणामध्ये आहे, प्रोटीनही जास्त प्रमाणामध्ये आहे. तर ह्या 2 डाळी मिक्स करून तुम्ही वरण किंवा आमटी कमी तेलाची फोडणी देऊन घेऊ शकता. भाकरीसोबत असेल किंवा फुलका असेल, रोटी असेल तर याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता, की जे तुमचं एक लाईट आणि न्यूट्रिशियस असं डिनर होऊन जाईल. नेक्स्ट ऑप्शन असेल सूप. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सूप घेऊ शकता. ज्यांना फास्ट वेट लॉस करायचा आहे, फॅट लॉस करायचं आहे, पोटावरचं फॅट कमी करायचं आहे तर त्यांच्यासाठी डिनरसाठी बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही सूप चूज करताय. याच्यामध्ये मग तुम्ही डाळींचे सूप घेऊ शकता, डाळीमध्ये व्हेजिटेबल्स ॲड करून किंवा ज्या सीजनल फ्रेश व्हेजिटेबल्स असतात तर त्यांचे सूप घेऊ शकता, की जे न्यूट्रिशियस आहेत, पचायला हलके आहेत, खूप सारं फायबर आहे की ज्याच्याने तुम्हाला एकदम फुल वाटेल, शिवाय इझिली डायजेस्टेबलही आहेत, कॅलरीज कमी आहेत की ज्याच्यामुळे तुमचं फास्ट वेट लॉस होईल. आता याच्यामध्ये ही व्हेजिटेबल्सचं सूप आणि नॉनव्हेज सूप असे 2 टाईप येतील. तर जनरली रात्रीच्या जेवणामध्ये डिनरमध्ये तुम्ही मोस्टली प्रिफर करा की व्हेजिटेबल सूप घेत आहे. नॉनव्हेज सूपमध्ये तुम्हाला पचायला जड असेल ते, शिवाय ह्याच्यामध्ये खूप सारे फॅट्स असतील. सो डिनरमध्ये तुम्ही सूप प्रिफर कराल आणि त्याच्यामध्येही तुम्ही व्हेजिटेबल सूप प्रिफर करणं बेटर आहे वेट लॉससाठी. नेक्स्ट ऑप्शन आहे हिरव्या पालेभाज्या. आठवड्यातून 3 ते 4 दिवस तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये पालेभाज्या ॲड करू शकता, ज्या तुम्हाला सीझनल मिळतात, फ्रेश मिळतात, ज्याच्यामध्ये मेथी, पालक, चुका, ज्या पण तुम्हाला अवेलेबल फ्रेश व्हेजिटेबल्स आहेत त्या तुम्ही ॲड करू शकता, की ज्याच्यामध्ये खूप फायबर आहे, न्यूट्रिशन भरपूर प्रमाणामध्ये आहे, व्हिटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, अँटीऑक्सिडंट्स आहेत, मॅग्नेशियम आहे, तर बरेचसे न्यूट्रिशन्स आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला फुल वाटेल, स्टॅमिना चांगला राहील, विकनेस येणार नाही, शिवाय HB कमी होणं वगैरे तर असे प्रॉब्लेम होणार नाहीत. तर आठवड्यातून तुम्ही 3 ते 4 वेळा जेवणामध्ये
हिरव्या पालेभाज्या ॲड करू शकता. शिवाय अजून एक ह्याचा फायदा हा आहे की ज्या लोकांचं डायजेशन वीक आहे किंवा कॉन्स्टिपेशन आहे, पोट साफ होत नाही आहे, तर त्या लोकांनाही हिरव्या पालेभाज्या जेवणामध्ये ॲड करणं आणि रात्रीच्या जेवणामध्ये हा एक बेस्ट ऑप्शन आहे. बऱ्याच लोकांमध्ये पोट न साफ झाल्यामुळेही वेट गेनचा प्रॉब्लेम असतो, तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे की रात्रीच्या जेवणामध्ये ते जास्तीत जास्त पालेभाज्या इन्क्लूड करू शकतात. तर ह्या पालेभाज्या तुम्ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये घेऊ शकता, जसं की तुम्ही ह्या भाज्यांचे सूप बनवू शकता वेगवेगळ्या टाईपचे. शिवाय पराठा असेल किंवा थालीपीठ असेल याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ॲड करू शकता, किंवा फोडणी देऊन तुम्ही भाजी बनवू शकता की जी तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी रोटी याच्यासोबत खाऊ शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे दलिया. मग तो ओटचा असेल किंवा गव्हाचा असेल तरी हाही न्यूट्रिशियस आहे, खूप जास्त फायबर आहेत, पचायलाही हलका आहे. तर हा अजून न्यूट्रिशियस कसा बनवू शकता, तर त्याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या. हे लक्षात ठेवायचं आहे की रात्रीच्या जेवणामध्ये कुठलाही ऑप्शन असू दे, तुम्ही जितक्या जास्तीत जास्त पालेभाज्या फळभाज्या ॲड कराल तितकं तो न्यूट्रिशियस होईल, कॅलरीज कमी होतील, की ज्याच्याने पोटही भरेल आणि पचायलाही हलके होईल. नेक्स्ट ऑप्शन आहे खिचडी. वेट लॉस करायचा किंवा रात्री काहीतरी हलकं खायचं तर बरेच लोक प्रिफर करतात खिचडी घ्यायची आहे. खिचडी घ्यायची तर त्याच्यामध्ये तांदूळ आला, पण जर तुम्ही अशा पोर्शननी बनवलं तर ते बेटर असेल. जसं की 1 चमचा तांदूळ घेतला आणि 3 चमचे डाळ घेतली तर ते न्यूट्रिशियस असेल, प्रोटीन रिच असेल, पचायलाही ठीक असेल आणि वेट लॉससाठी बेटर असेल. तर तुम्ही असं बनवू शकता. ज्याच्यामध्ये मूग डाळ घेत आहात तर ती छिलकावाली घेऊ शकता किंवा प्लेनही घेऊ शकता, किंवा तुम्ही ओट्सची खिचडी बनवू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे ओट्स आणि 2 चमचे डाळ असं घेऊ शकता पोर्शन. मी ओट्स खिचडीची जी रेसिपी आहे तीही चॅनलला अपलोड केलेली आहे, तर तुम्ही जाऊन तिथे तीही बघू शकता की प्रॉपर रेसिपी आहे. वेट लॉस करायचा आहे, भात खात नाही, तर खिचडी हा एक बेस्ट ऑप्शन आहे की भात खाल्ल्याचा फील येतो, प्रॉपर न्यूट्रिशियस आहे, प्रोटीन रिच आहे, वेट लॉससाठी बेस्ट आहे. अजून न्यूट्रिशियस तुम्ही कसं बनवू शकता की त्याच्यामध्ये ओट्स खिचडी असेल किंवा तांदळाची खिचडी असेल, याच्यामध्ये तुम्ही पालक असेल किंवा मटार असेल, गाजर असेल, ज्या पण व्हेजिटेबल्स आवडतात त्या जास्त प्रमाणामध्ये ॲड करू शकता. त्याच्यामध्ये लसूण ॲड करू शकते ज्याच्याने अजून टेस्ट एनहान्स होईल. तर या सगळ्या व्हेजिटेबल्स ॲड करण्याने ती अजून न्यूट्रिशियस होईल आणि लेस कॅलरीवाली होईल, की जी एक परफेक्ट वेट लॉस रेसिपी होईल. लास्ट ऑप्शन की जे नॉनव्हेज खातात, की जे एग्स खातात, अंडे खातात, तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही एग्स घेऊ शकता. घ्यायचे कसे, तर ओन्ली एग व्हाईटचं ऑमलेट खाऊ शकता तुम्ही. परत त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. टोमॅटो असेल, कोथिंबीर असेल, कांदा असेल किंवा गाजर असेल, हे किसून ॲड करू शकता की ज्याच्यामुळे पांढऱ्या पार्टमध्ये प्रोटीन असतं तर ते इझिली डायजेस्टिबल होईल तुम्ही व्हेजिटेबल्स ॲड केल्यामुळे. तर हे तुम्ही ओन्ली ऑमलेट खाऊ शकता किंवा भाकरीसोबत किंवा रोटीसोबतही एका छोट्या हे ऑमलेट घेऊ शकता. हे झालं रात्रीच्या जेवणामध्ये काय काय खायला पाहिजे. आता मी सांगेन की रात्रीच्या जेवणामध्ये काय अवॉइड करायला पाहिजे. हे सांगितलं की नॉनव्हेज अवॉइड केलं तर गुड, कारण नॉनव्हेज हे पचायला जड आहे, शिवाय ह्याच्यामध्ये जास्त फॅट आहे, सो नॉनव्हेज अवॉइड करायला पाहिजे. शिवाय रात्रीच्या जेवणामध्ये जेवढं पॉसिबल तेवढे कार्बोहायड्रेट कमी करायला पाहिजेत. अजून याच्यामध्ये जो राईस आहे, ओन्ली राईस, जसं की बिर्याणी असेल किंवा फक्त तांदळाचे जे पदार्थ आहेत तर ते अवॉइड करायला पाहिजे. शिवाय प्रोसेस्ड फूड की ज्याच्यामध्ये चीज असेल, मैदा आहे, साखर आहे, ते अवॉइड करायला पाहिजे. शिवाय तळलेले पदार्थ आहेत तर ते अवॉइड करायला पाहिजेत. अजून एक काही लोक वेट लॉस करायचं आहे तर रात्रीच्या जेवणामध्ये ओन्ली सॅलड घेतात. तर असं न करता त्याला तुम्ही थोडंसं हेल्दी थिंग्ससोबत कपल करायला पाहिजे, जसं की थोडेसे पनीर पीस असेल किंवा बॉईल केलेले मूग असेल, मटकी असेल, चणे असेल, छोले असेल किंवा बॉईल केलेले एग व्हाईटचे पीसेस असतील, टोफू असेल, तर ह्याच्यासोबत तुम्ही कपल करायला पाहिजे. जे प्रोटीन सॅलड आहेत तर ते घेऊ शकता. याच्यामध्ये रात्री जे सॅलड घेणार आहात त्याच्यामध्ये ड्रेसिंग ॲड न करता तुम्ही थोडंसं रेग्युलर ऑइल किंवा थोडंसं ऑलिव्ह ऑइल वगैरे असं ॲड करू शकता, किंवा ऑइल ॲड नाही केलं तरीही चालेल. तर असं सॅलडच घ्या, बट तुम्ही जर का थोडंसं ह्या हेल्दी थिंगसोबत म्हणजे प्रोटीन थिंगसोबत जर कपल केलं तर ते तुम्हाला वेट लॉससाठी मदत करेल, फुली ठेवेल, आणि जो वेट लॉस होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला विकनेस नाही येणार किंवा बाकी न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज नाही होणार.
तर होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, तुम्हाला तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये, फॅट लॉस जर्नीमध्ये, तर याचा नक्कीच यूज होईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचं आहे, तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला शेअर करायचं आहे. लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत थँक्यू.